काय झालेलं आहे? तो जो तुम्ही सर्वजण म्हणतात की तिरंगा लावला उलटा तिरंगा, ऍक्च्युली तो तिरंगा होता तो कलर कोड आहे आणि तो लावताना त्याची वरची पहिली बाजू ही केशरी आहे, ती केशरीच असते, नंतर पांढरी, नंतर हिरवी. त्याच पद्धतीनं तो त्रिकलरचा जो त्यांनी लोगो केला होता तो होता. तिरंगा केव्हा होणार? ज्यावेळेस त्याच्यावरती अशोक चक्र येणार त्यावेळेस तो तिरंगा होणार. त्यामुळे त्याच्यावरती कोणताही वादविवाद घालण्यात काहीही तथ्य नाहीये. काँग्रेसची मंडळी ही फक्त बुद्धिभ्रष्ट आहेत, त्याच्यापेक्षा वेगळं काहीही नाहीये. धन्यवाद. काय सांगतो? आज सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये सातारा शहर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या देशद्रोहानं म्हणायला हरकत नाही की रमेश चेन्नीथला हा जो महाराष्ट्राचा काँग्रेसचा प्रभारी आहे, या ग्रस्तानं 15 ऑगस्ट दिवशी तिरंग्याचा केक कापून एक राष्ट्रद्रोह केला. आणि त्या माध्यमातून आम्ही आज सर्वजण इथं भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या रमेशवर केस दाखल व्हावी अशा दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण एकत्रित आलो. त्यांचा निषेध करतोय आम्ही. येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीची शिकवण या काँग्रेसच्या माध्यमातून दिली जाते का? जेएनयू सारख्या ठिकाणी जर आपण बघितले की भारत तेरे तुकडे होंगे 50,000 अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जातात. 1947 ज्या पद्धतीनं भारताचे तुकडे झाले त्याच धर्तीवर यांचा प्लॅन चालू आहे का काँग्रेसचा? अशा दृष्टिकोनातून संशय सर्व भारतातील सर्व राष्ट्रभक्तांना होत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी केक कापला आणि त्या तिरंग्याचे तुकडे केले त्यामध्ये, म्हणजे यातून लक्षात येतं की त्यांची मानसिकता काय आहे. ज्या पद्धतीनं या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यामध्ये भगतसिंग असतील, राजगुरू असेल, त्याचबरोबर आपले विविध जे राष्ट्रभक्त होते त्यांनी ज्या पद्धतीनं या देशासाठी बलिदान दिलं त्यांचा एक प्रकारचा अपमान या माध्यमातून होतोय का काय अशा पद्धतीनं सर्व राष्ट्रभक्तांना वाटत आहे. त्यांच्यावर कडक कारवाई झाली तर पाहिजे, केस दाखल झाली पाहिजे अशा दृष्टिकोनातून आम्ही या सातारा शहर पोलीस स्टेशनला सांगितले. त्याचबरोबर या सातारा जिल्ह्यामध्ये जर रमेश जो काँग्रेसचा ह्या महाराष्ट्राचा प्रभारी आहे रमेश चेन्नीथला जर या सातारा जिल्ह्यामध्ये भविष्यात जर आला तर 100% आमच्या महिला मोर्चाच्या ज्या पदाधिकारी आहेत त्यांना 100% जोडे मारल्याशिवाय राहणार नाहीत अशा पद्धतीचा संकल्प आज आम्ही या ठिकाणी केला.